नमो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 नव्हे तर आता 500 रुपये मिळणार आहेत। यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 1500 वरून 500 वर आली आहे। काही दिवसात ती शून्य होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून सरकारवर निशाणा साधलाय। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे। उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। तर त्यामुळे 2100 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना सरकार मोठा धक्का देणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच सरकारनं मतदान करणाऱ्या महिलांची फसवणूक केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला। प्रचंड प्रमाणामध्ये असा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट या ठिकाणी प्रत्येक महिलेला 1500 रुपये आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्या वेळेला लोकांना फसवून या सरकारनं त्या लोकांची मतं घेतली, महिलांची मतं घेतली। विश्वासघातानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे। 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता, त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं। पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटायचे काम, ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे। गरज सर्व आणि वैद्य मरो, तुमचं काम संपलेलं आहे। आता काय फार अपेक्षा आहे सरकारकडनं ठेवू नका। पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर येणार आहेत। जे काय घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे। आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही। त्याच्यामुळे मला वाटतं 2100 जाऊ द्या। 2100 तर होणारच नाही, पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की 1500 तरी दिलेच पाहिजेत। तर महायुती सरकारनं मात्र विरोधक लाडकी बहीण योजनेवरून भ्रम पसरवत असल्याचं प्रत्युत्तर दिलंय। माझ्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही योजना चालू केली। या योजनेचं, या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही। आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तसं की 500 रुपये केले का आणि 1500 रुपये केले का, या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही। त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल, किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, ज्या अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या, त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही। तर लाडक्या बहिणींना 500 रुपयांच्या हप्त्यावर सुरू असलेल्या चर्चेवर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिलेलं स्पष्टीकरण पाहूया। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी दिला जातो। इतर योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित केली जाते। नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ मिळतो। 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी देण्यात येतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।